तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथील श्री महासिद्ध संस्थांमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक गोवर्धन पूजा रथोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला। हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेत सहभागी होण्यासाठी गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। जुन्या परंपरेनुसार वरुण राजाला प्रसन्न करण्याच्या श्रद्धेतून भाविकांनी वाजत गाजत सातपुड्याच्या पायथ्याकडे प्रस्थान केलं। यावेळी श्री महासिद्ध महाराजांचे पुजारी तसेच गावातील गुराखी यांच्या हस्ते देवाची आणि गावातील गोमातेची पहिल्या घटाडीवर विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर मानाचा झेंडा चढवून धार्मिक विधींना पूर्णत्व देण्यात आले। पूजेनंतर गावातील भाविकांनी श्रद्धेने जमवलेल्या भाकऱ्या गुरांना खाऊ घालण्यात आल्या। या धार्मिक आणि सामाजिक परंपरेत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे पूजा संपताच परिसरात पावसाने हजेरी लावली। त्यामुळे भाविकांनी याकडे वरुणराजाची कृपा म्हणून पाहिले। पावसाच्या आगमनामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून चांगल्या हंगामाची आशा व्यक्त केली जात आहे। धानोरा महासिद्ध गावची ओळख असलेली ही पारंपरिक गोवर्धन पूजा आणि रथोत्सवाची परंपरा आजही श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून जपली जात आहे। MCN न्यूज मराठीकरिता ओम उन्हाळे, धानोरा महासिद्ध। प्रमाणे जेव्हा आम्ही पूजा करीत आहोत तर आषाढी एकादशी भारतच्या निमित्त गाई असतात आपल्या, त्या गायीची पूजा पाती करून बाळाची पूजा करतो आम्ही। पर्वताची पूजा करून सर्व म्हणजे आमच्या वडिलाच्या बाप दादेपासून पूजा करत आहोत आम्ही। पूजा असं म्हणजे गावातल्या भाकरी जमा करून 5-5 भाकरी, 10-10 भाकऱ्याच्या टोपल्यामध्ये आणून बैलगाडीची पूजा करून सर्व 5 बाया गायची पूजा करतात। भाजी समजा लावून सर्व हे करतात।